2 मिनिटे वेळ काढून नक्की ऐका काही खास 45 आरोग्य टिप्स. नंबर 1. चिमूटभर काळे मीठ आणि आल्याचा एक छोटा तुकडा तोंडात टाकून त्याचा रस हळूहळू पित राहिल्याने आम्लपित्त बरे होण्यास मदत होते. नंबर 2. काळी मिरी, दालचिनी, वेलची, लवंग बारीक करून तुळस आणि आल्याच्या रसात मिसळून मधासोबत दिवसातून 2 वेळा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. नंबर 3. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा देशी तूप किंवा 2 चिमूटभर हळद टाकून गुळण्या केल्याने तोंडातील फोडांपासून आराम मिळतो. नंबर 4. मुलठी आणि काळी मिरी भाजून गुळासोबत खाल्ल्याने घसा खवखवणे आणि घसा बसला असेल तर त्यापासून आराम मिळतो. नंबर 5. तापापासून सुटका मिळवण्यासाठी गिलोय 1 ग्लास पाण्यात बारीक करून चांगले उकळा आणि पाणी अर्धे झाल्यावर गाळून गरम गरम चहासारखे प्या. यामुळे ताप दूर होण्यास मदत होईल. नंबर 6. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल दिसत असतील तर ताजी कडुलिंबाची पाने बारीक करून पिंपलवर लावा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. नंबर 7. सकाळी रिकाम्या पोटी दही सेवन केल्याने मेंदूला थंडावा मिळतो आणि मेंदू तीक्ष्ण होते. नंबर 8. दररोज पुदिन्याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि पोट निरोगी राहते. नंबर 9. दुधासोबत आंबट पदार्थ अजिबात खाऊ नये कारण त्यामुळे शरीराला हानी होऊ शकते. नंबर 10. आठवड्यातून 1 किंवा 2दा कारल्याची भाजी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. नंबर 11. रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम सोलून खा आणि त्यावर कोमट दूध प्या. यामुळे तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल, तुमची दृष्टी सुधारेल आणि तुमची हाडे मजबूत होतील. नंबर 12. जर तुम्हाला बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर मूग डाळीचे जास्त सेवन करा. नंबर 13. जास्त चहाचे सेवन केल्याने दातांच्या इनामलवर खूप वाईट परिणाम होतो. नंबर 14. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दुधाचे सेवन करू नये. नंबर 15. आंबा खाल्ल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये. नंबर 16. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो. नंबर 17. कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते. नंबर 18. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो. नंबर 19. रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्याने तुमचे केस तुटण्याची शक्यता कमी होते आणि ते मजबूतही राहतात. नंबर 20. वारंवार लघवीची समस्या असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. नंबर 21. रोज दही किंवा ताक खाल्ल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही. नंबर 22. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते. नंबर 23. जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी त्या भांड्यात कांदा कापून पाण्यात उकळा. त्याने भांडे स्वच्छ होतील. नंबर 24. रोज सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता किमान 1 ग्लास पाणी प्या. नंबर 25. रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नये. रिकाम्या पोटी चहा पिल्याने गॅसचा त्रास होतो. चहासोबत नेहमी काहीतरी घ्या. नंबर 26. बटाटा व पालक खाणे मेंदूसाठी फायदेशीर आहे. यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. नंबर 27. पपईचे सेवन पोटासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. नंबर 28. नारळ आणि गुळाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील लठ्ठपणा कमी होतो. नंबर 29. अश्वगंधा महिलांसाठी फायदेशीर आहे. त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. अश्वगंधा पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. नंबर 30. कांदा आणि गूळ खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. नंबर 31. जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव झोप येत नसेल तर रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी 1 तास आधी कोमट दूध हळद टाकून प्या. यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होईल. नंबर 32. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध मिसळून रोज पिल्याने यकृताची कमजोरी दूर होण्यास मदत होते. नंबर 33. खोकल्याची तीव्र समस्या असल्यास गोड पदार्थाचे सेवन कमी करा. नंबर 35. डोके दुखत असताना डोळे बंद करून आराम करा. मानेला आणि कानांना मसाज करा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. नंबर 36. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून गुळण्या करा. नंबर 37. कपड्यांवर शाईचा डाग लागल्यास कपड्यांवर लिंबाचा रस टाकून काही वेळाने तो भाग घासल्याने डाग निघून जातात. नंबर 38. ओल्या केसांना कंघी करू नये. असे केल्याने केस कमकुवत होतात. नंबर 39. ताजे कोरफड कांद्याच्या रसात मिसळून केसांना लावल्याने केसाची वाढ होण्यास मदत होते. नंबर 40. मध हृदयाला मजबूत करते म्हणून दररोज 1 चमचा मध खा. नंबर 41. दुधी भोपळ्याला उकळून त्यात जिरे, हळद आणि हिरवी धने टाकून थोडा वेळ शिजवून आठवड्यातून 2दा खाल्ल्याने हृदयाला शक्ती मिळते. नंबर 42. डाळिंबाचा रस मोठी खडी साखरेत मिसळून प्यायल्याने हृदय मजबूत होते.
नंबर 43, बदाम खाल्ल्याने हृदय आणि मेंदू निरोगी राहतो, कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि फायबर असतात. नंबर 44, दिवसभर बसून काम करणाऱ्या व्यक्तीने सकाळी वॉक करायला हवे. नंबर 45, जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर कच्ची हळद दुधात उकळून प्या. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. नंबर 46, चांगली झोप घेऊनही थकवा जाणवत असेल तर तुमच्यात पाण्याची कमतरता असू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही झोपेतून उठाल तेव्हा थोडे पाणी प्या. तर मित्रांनो, हे आरोग्य टिप्स कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.